सध्या स्थानिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, त्या संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूया। शहाद्यातील फडणवीसांच्या सभेकडे भाजपचे आमदार विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित यांची पाठ, तर गावित कुटुंब सभेपासून लांब राहिल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण। लोह्याचा नवीन पॅटर्न, बाप एका पक्षात तर पोरगी दुसऱ्या पक्षात। खासदार अशोक चव्हाणांची आमदार प्रताप पाटील चिखलीकरांवर टीका। प्रताप पाटील चिखलीकर दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार, तर त्यांच्या कन्या प्रणिता देवरे या भाजपच्या पदाधिकारी। धाराशिवमध्ये शिंदे सेनेचा भाजप विरोधात प्रचार, जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी घेतली बैठक। जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढतीये। बुलढाण्यामध्ये माजी आजी आमदारांमध्ये जुंपली, गुंडाराज संपवून भयमुक्त शहर करायचंय। भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांचा शिंदेचे आमदार संजय गायकवाडांवर निशाणा, तर 15 वर्ष सत्ता देऊन सुद्धा तुम्ही जनतेची सेवा करण्याऐवजी मुंबईतील डान्स बारमध्ये अय्याशी केली, असा गायकवाडांचा हल्लाबोल। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची मागणी। धाराशिवच्या कळंबमध्ये पैसे वाटपावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले। पैसे वाटल्याच्या आरोपातनं भाजप आमदाराच्या पतीला मारहाण। निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाचाही आरोप। कोपरगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट, तर 29 आमदार आणि नगराध्यक्ष पदाचा विवाद हा न्यायालयामध्ये पोहोचला। अर्जावर स्वाक्षरी नसल्याचाही आरोप। लातूरच्या अहमदपूरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तणावपूर्ण लढत। राष्ट्रवादीवर गद्दारीचा आरोप करत भाजपकडून जोरदार ताकद, काँग्रेसकडून सुद्धा दोघांच्या लढाईमध्ये संधी साधण्याचा प्रयत्न। कल्याण डोंबिवलीमध्ये मतदार यादीत मोठा घोळ असल्याचा भाजपचा आरोप। हजारो मतदारांची नावं चुकीच्या प्रभागामध्ये असल्याचाही दावा। भाजपच्या नरेंद्र सूर्यवंशींकडून संबंधितांवर कारवाईसह चौकशीची मागणी। सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीची समीकरणं कशी आहेत, पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। अंबरनाथमधील नवे उल्हासनगरामध्ये आता प्रभागात, तर हेतू पुरस्कर काही मतदारांची नावं बाहेरच्या प्रभागामध्ये टाकण्यात आली आहेत। अंबरनाथ मतदार यादीवरून रवींद्र चव्हाणांचा गंभीर आरोप। जालन्याच्या भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकरांचे एकत्रित बॅनर झळकले। दानवे आणि लोणीकरांची वज्रमूठ, आता विजय दुरू नाही, बॅनरवर आशय। कागल नगरपालिकेसाठी 28 किंवा 29 नोव्हेंबरला एकनाथ शिंदेंच्या जाहीर सभेची शक्यता। घाडगे मुश्रीफांच्या आघाडी विरोधात शिंदे गट निवडणुकीच्या रिंगणात। सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उदयनराजे शिवेंद्रराजे एकत्र आल्यामुळे अपक्ष उमेदवार वाढले। अपक्ष उमेदवारांकडून बॅनरवर दोन्ही राजेंचे फोटो। भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत यामुळे वाढ, तर 75 अपक्ष उमेदवारांना शांत करण्यात त्यांना यश। यवतमाळमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या सेनेत प्रवेश। भाजपात नुकतेच प्रवेश केलेल्या महेश पवारांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यामुळे हे नाराज पदाधिकारी बंडखोरी त्यांनी केली आहे। लोणावळ्यामध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती, तर काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजप विरोधात निवडणुकीच्या रिंगणात। हिंगणघाट या ठिकाणी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा। प्रचार सभेला आमदार समीर कुणावार यांची उपस्थिती। कॉर्नर सभांमधून उमेदवारांचा प्रचार। हिंगणघाटमध्ये भाजप राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ठाकरे गटात चुरशीची लढत। सोलापूरच्या करमाळामध्ये माजी मंत्री महादेव जानकरांकडून राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ। नागनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढतीये। शिंदेंची सेना 118 तर भाजप 108 जागा लढवत असल्याचं समोर, तर काँग्रेस 96 जागा लढवत तिसऱ्या क्रमांकावर। एकूणच स्थानिक निवडणुकांचा सध्या धुरळा पाहायला मिळतोय, पाहुयात टॉप 9 बातम्या त्या संदर्भातल्या। अजित पवारांच्या अंबाजोगाईतील सभेला धनंजय मुंडेंची अनुपस्थिती। या सभेसाठी आमदार धनंजय मुंडे अनुपस्थित असल्यामुळे चर्चेला उधाण। परळी नगर परिषदेतील पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र, तर जे लोकसभेला आणि विधानसभेला घडलं ते पुन्हा परळीत घडू येऊ नका। सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस बंदोबस्त वाढवा, असं आयोगाला पत्र। बहुचर्चित अनगर नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात सुनावणी आता उद्या होणार। राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं कोर्टात धाव। उद्या या प्रकरणाची सुनावणी, तर बुधवारी निर्णय होण्याचीही शक्यता। लातूरच्या रेणापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतनं माघार। पक्षातूनच सहकार्य मिळत नसल्यामुळे उमेदवारांची माघार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण कराडमध्ये
प्रचारात उतरल्या, तर काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्या प्रचारासाठी शहरातनं पदयात्रा, काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचंही आवाहन. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीमध्ये रंगतदार राजकीय खेळी होणार. भाजपचे शिलेदार कमळ चिन्ह सोडून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार. राजू कीर आणि मेधा कुलकर्णी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार. काँग्रेस उमेदवारासाठी हर्षवर्धन सपकाळांचा प्रचार. वसमत नगर अध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा अब्दुल हाफिज यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची इथे उपस्थिती. अहिल्यानगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याआधीच काँग्रेसला धक्का. कोपरगाव शहर अध्यक्ष तुषार पोटे यांचा पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा.